रूपरेषा त्याची कळली. परंतु ॲक्च्युअल प्रवेश जेव्हा होतो तेव्हा ॲक्च्युअल आपण जेव्हा अध्यात्म जीवन हेच आपलं मुख्य सूत्र आहे हे जेव्हा ठामपणे ठरवतो तर तो प्रवास ती वाटचाल कशी आहे ते आता आपण सायलीकडनं ऐकूया. मला फक्त एकच वाटतंय की काल एकाने मला असं सांगितलं की ते स्वात्मबोध चिंतन नाही करत. अगदी मान्य नाही करणार. तुम्हाला काय आता तुम्ही पूर्वाकडनं ऐकलं 10 वेळा वाचलं तरी स्वामींचा जो भाव त्याच्यामध्ये आहे तो कळून यायला ना घासावं लागतं. त्याच्याशिवाय ते कळत नाही किंवा उतरावं लागतं. मला वाटतं उतरावं लागतं हा शब्द जास्त बरोबर नाही. काहीही असो सहज करणार नाही. म्हणूनच आम्ही ना छोटं 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 असं काही गोष्टी याच्यामध्ये घालतो या संपूर्ण आपल्या कार्यक्रमामध्ये की जेणेकरून आपली हळूहळू पण येतात. अगदी कासवाच्या गतीने काढली पण वाटचाल कुठे असावी स्वामींच्या चरणांकडे. आणि हाच भाव या अध्यात्म प्रांगणात जो प्रवेश आपण करणार आहोत त्यासाठी खूप आवश्यक आहे. त्याचा पुष्कळचा प्रभाव होणं त्याचं ब्रॉड स्केल आता आपल्याला भगवान सांगितलं. आता आपण सायलीकडनं ॲक्च्युअल हे कसं काय आपली वाटचाल सुरू होते आणि ती कशी आहे त्याचं थोडंसं चिंतन ऐकूया. सायली श्रीराम. प्रथमतः आपले आराध्य दैवत आणि आपले सद्गुरू स्वामी विद्यानंद आणि परमेश्वर आई साहेब यांना वंदन करते आणि आजच्या माझ्या चिंतनाला सुरुवात करते. आजच्या माझ्या चिंतनाचा विषय आहे आध्यात्मिक प्रांगण कसं असेल आणि त्याच्यानंतर तुमच्या आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल कशी होते. ॲक्च्युली माझी खूप तयारी नाही झालेली पण मी जे चिंतन वाचलं त्याच्यातून स्वामीजी आई साहेब आणि हनुमंत यांच्या कृपेने जे काही बोलले ते बोलवते तसं मी बोलेल. वेडा वाकुडा काही न परी तुझाची मनवी. आता जसं पूर्वकापूंनी सांगितलं की साधक जेव्हा भावविश्वामध्ये प्रवेश करतो, भावविश्वामध्ये म्हणजे त्याची साधना सुरू व्हायला लागते, साधनेची त्याला गोडी वाटायला लागते, त्याच्यानंतर त्याचं जीवनच बदलून जातं. हे प्रांगण इतकं मोठं असतं की आपण याला लिमिटेशन नाही घालू शकत. ही गोष्ट केल्याने साधना होते, ही गोष्ट नाही म्हणजे त्याला आपण डिफरन्शिएट नाही करू शकत. जसं की आता एक्झाम्पल देते की आपण घरी राहून साधना करतोय आणि आश्रमी जीवनातील साधना. घरी राहून साधना होत नाही, इथे राहून साधना होते किंवा घरी साधना होते इथे नाही होते, असं कुठले डिफरन्शिएट आपण करू शकत नाही. जेव्हा आध्यात्मिक जीवनामध्ये आपण प्रवेश करतो किंवा ते प्रांगण आपल्या समोर ओपन होतं त्यावेळी आपलं संपूर्ण विश्वच बदलून जातं. आपण चालता हिंडता फिरता खाता जेविता न भंगे ते मौन कदा काय. आपण चालतो बोलतो फिरतो प्रत्येक गोष्ट करताना परमेश्वराशी आपलं कनेक्शन असतं किंवा आपलं अनुसंधान जे आहे ते आपलं सतत चालू असतं. स्वामीजींनी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मीच माझा देव मीच माझा भक्त माझा मी कृतार्थ सहजी असतो. जेव्हा आपण या प्रांगणामध्ये प्रवेश करतो त्यावेळी सगळं काही परमेश्वराकडून होतं. इव्हन परमेश्वराच्या कृपेखाली होतं. प्रत्येक क्षण असं म्हटलं जातं की ऑल कॅन बी एव्हरीथिंग विल बी डन ऑल कॅन बी डन इफ गॉड टच इज देअर. सगळं काही पॉसिबल आहे जेव्हा परमेश्वराची कृपा तिथे आपल्याला मिळते. तर आध्यात्मिक जीवनामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो सगळं आपलं जीवन विश्व बदलून जातं आणि परमेश्वराची कृपा जशी आपल्यावरती व्हायला लागते तसं तसं आपलं जे जीवन आहे ते समृद्ध आणि सुखकर व्हायला लागतं. त्याचं एक्झाम्पल द्यायचं झालं की आध्यात्मिक जीवनामधील जे वेगवेगळे अनुभव असतात त्याच्यामधलं सुंदर असं उदाहरण जर द्यायचं झालं तर स्वामी रामकृष्ण परमहंसांचं. स्वामी रामकृष्ण परमहंसांना नुकतीच दक्षिणेश्वरच्या काली मंदिरात नोकरी मिळाली होती. 20 रुपये त्यावेळी त्यांना पगार होता. म्हणजे तुमचं भावविश्व अध्यात्माचं कसं असू शकतं त्याचं एक ज्वलंत असं हे उदाहरण आहे. 15 दिवस त्यांनी साधारणपणे तिथे नोकरी केली आणि त्याच्यानंतर तक्रार आली. कमिटी जी काही त्यांची सदस्य कमिटी त्यांच्याकडून तक्रार आली की पूजा वगैरे व्यवस्थित करत नाही. जी काही फुलं वगैरे वाहतात ती स्वतः वास घेतात आणि मग देवीला अर्पण करतात. जो प्रसाद देवीला भोग म्हणून चढवला जातो स्वतः अगोदर चापतात आणि मग देवीला चढवतात. अशी तक्रार आल्यानंतर हे सगळे जे लोक आहेत ते
स्वामी रामकृष्ण परमहंसांकडे गेले आणि ते म्हणाले की हे तुम्ही काय करताय, अगोदर फुलाचा वास घेता मग देवीला अर्पण करता, हे काही बरोबर नाही आहे. स्वतः चालता आणि मग देवीला भरवता, हेही बरोबर नाही आहे. मग ज्यावेळी स्वामी रामकृष्ण परमहंस याच्यावरती उत्तर देतात की जे फूल मी देवाला अर्पण करतोय त्याचा सुवास येतोय की नाही किंवा त्याचा सुगंध येतोय की नाही हे तर मला बघून अगोदर निश्चितच आहे. कारण आपण परमेश्वराला जे अर्पण करतो ते भक्तिपूर्ण असायला हवं. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला स्वामी रामकृष्ण परमहंसांचा भाव कळतो की किती श्रद्धेने आणि प्रेमाने ते पूजा करत होते. त्यावेळी त्यांना दुसरा प्रश्न विचारला की ज्यावेळी तुम्ही भोग चढवता त्यावेळी तो तुम्ही स्वतः चालता आणि मग देवीला अर्पण करता. मग ते सांगतात की मला त्यावेळी माझ्या आईची आठवण होते, माझ्या मातीची आठवण होती की आई काय करते, अगोदर स्वतः चालते आणि मग मला ती प्रेमाने घास भरवते. तसंच मीही करतो. ज्यावेळी माझ्या आईला मी तो भोग अर्पण करतो त्यावेळी मी हे बघतो की ते खारट आहे की तिखट आहे, कसं लागतं, त्याची चव कशी आहे आणि मग मी ते देवीला अर्पण करतो. तिसरा प्रश्न कमिटीकडून येतो की एवढंच नाही, तुम्ही सगळं लिमिटेशन क्रॉस केलं आहे. तुम्ही देवीला सगळं अर्पण करण्याच्या ऐवजी तुम्ही स्वतःला अर्पण करताय, तुम्ही फुलं स्वतःच्या डोक्यावरती ठेवताय, तुम्ही स्वतःचीच पूजा करताय. मग त्यावेळी ते उत्तर देतात की ज्यावेळी ती देवीची मी पूजा करण्यासाठी बसतो त्यावेळी देवी आणि मी वेगळे राहतच नाही, आम्ही दोघं एक होऊन जातो. याच्यातून सांगायचं एवढं की ज्यावेळी आपण आध्यात्मिक जीवनामध्ये प्रवेश करतो किंवा ते प्रांगण आपल्यासाठी खुलं होतं त्यावेळी इथे लिमिटेशन राहत नाही. लिमिटेशनच्या पलीकडे जाऊन मी आणि देव, भक्त आणि देव एक होऊन जातात. म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की तू मन हे मीची करे, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी म्हणजे एकाला. हे सगळं त्याचं जीवनच पूर्णपणे बदलून जातं. आणि आध्यात्मिक प्रांगण म्हणजे असं कुठलेही रिस्ट्रिक्शन याला नसावे. रिस्ट्रिक्शन म्हणजे की लाईक जसं मी आत्ता सांगितलं की कुठल्या ठिकाणी आपण साधना करतोय, आपण कुठे आहोत, आपण घरी आहोत, संसारिक जीवनामध्ये आहोत, आश्रमी जीवनामध्ये आपण जीवन जगतोय, किंवा व्यक्तीच्या बाह्य वर्तनावरूनही तो व्यक्ती आध्यात्मिक आहे असं आपण ठरवू नये. याच्यानंतर मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करेन की आपण ज्यावेळी आध्यात्मिक जीवनात प्रवेश करतो, ईश्वराशी आपलं ऐक्य होतं, त्यानंतर खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवन म्हणजे काय ते सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन की व्यक्तीच्या बाह्य वर्तनावरून तर आपण तो व्यक्ती आध्यात्मिक आहे किंवा नाही हे नाही ठरवू शकत. माताजी एका ठिकाणी म्हणतात की तुम्ही ज्यावेळी त्या व्यक्तीला पूर्णपणे बदलवण्याची क्षमता तुमच्यामध्ये असेल तेव्हाच तुम्ही प्रयत्न करा, अदरवाईज तुम्ही प्रयत्न सोडून द्या. आपल्या रेग्युलर लाईफमध्ये किंवा आपण जे जीवन जगत असतो त्या जीवनामध्ये आपण प्रयत्न हाच करतो की हा व्यक्ती असा आहे, याच्यामध्ये ही क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये हा गुण आहे, याच्यामध्ये हा गुण नाही आहे, त्याच्यामध्ये खूप राग आहे, याच्यामध्ये खूप अहंकार आहे. ॲक्च्युली या सगळ्या गोष्टी आध्यात्मिक जीवनामध्ये येतच नाही, कारण त्या व्यक्तीचं अंतरंगातलं जीवन हे आपण नाही ओळखू शकत. म्हणून माताजी म्हणतात की तुम्ही त्याच वेळी प्रयत्न करा ज्यावेळी त्याच्या अंतरंगामध्ये जाऊन त्याच्यामध्ये बदल घडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये निर्माण होईल, तेव्हा तुम्ही हा प्रयत्न करू शकता. त्यांची एक सुंदर कविता आहे ते मी तुमच्यासमोर सादर करेन की आध्यात्मिक जीवन कसं असायला हवं. लेट ब्युटी बी युअर कॉन्स्टंट आयडल, ब्युटी ऑफ सोल, ब्युटी ऑफ सेंटिमेंट, ब्युटी ऑफ थॉट, ब्युटी ऑफ ॲक्शन, ब्युटी ऑफ वर्ड, so that nothing comes out of your hands which is not an expression of pure and harmonious beauty, and the divine will always be with you. तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते जीवन असायला हवं, डिवाईन लाईफचा फोर्स असायला हवा, आध्यात्मिक जीवन असायला हवं. तुम्ही जी ॲक्शन घ्याल तुमच्या आत्म्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या कामामध्ये प्रत्येक ठिकाणी परमेश्वर असायला हवा. जे जे मी काही करेल ती परमेश्वराचीच आराधना होईल. म्हणून आपल्या स्वामीजींनी पण म्हटलेलं की विद्यानंद मनी असावे वर्तन, जेणे नारायण नित्य जोडे. तुम्ही जे जे कर्म कराल ते कुठे येऊन गेलं पाहिजे, तुम्हाला परमेश्वराकडे येऊन गेलं पाहिजे. तुमच्या प्रत्येक कामाचं जे मूळ आहे, जे काही तुम्ही कराल ती परमेश्वरासाठी कृती असली पाहिजे. पण हे आपण ठरवून होत नाही. हे परमेश्वर आपलं जीवन ज्यावेळी परमेश्वराच्या प्रभावाखाली येतं त्याचवेळी या सगळ्या गोष्टी आपोआप घडतात आणि आपण त्यावेळी असं म्हणू शकतो की आपलं जीवन खऱ्या अर्थाने आध्यात्मिक जीवनाकडे आपली जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे.
याची बरीच एक्झाम्पलही उदाहरणं पण आपल्या समोर देता येते. जसं संत मीराबाईंचं उदाहरण आहे. त्यांचंही पूर्ण जीवन जर आपण बघितलं तर त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये त्यांनी भक्तीशिवाय काहीच केलं नाही. अभंग रचायची, ते श्रीकृष्णासमोर जाऊन गायचं आणि रोजचा त्यांचा दिवस जायचा. हे असं ज्यावेळी जीवन आपलं सुरू होतं त्यावेळी खऱ्या अर्थाने आपलं जीवन जे आहे टर्न इन टू द डिवाइन लाईफ, आपल्या दिव्य जीवनामध्ये आपलं जीवन परिवर्तित होतं किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये आपलं जीवन परिवर्तित होतं. त्याच्यासाठी कुठलाही एक जसं की आपल्या योगाचे वेगवेगळे प्रकार आहेत. हठयोग आहे, राजयोग आहे, भक्तियोग आहे, कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे. तुम्ही कुठलाही मार्ग निवडा. आध्यात्मिक जीवन किंवा आध्यात्मिक जीवनामध्ये वाटतात या चिंतनामध्ये स्वामीजींनी सांगितलं की तुम्ही कुठल्याही मार्गाने जा, तुम्ही कुठे पोहोचणार आहात, परमेश्वराजवळच तुम्ही पोहोचणार. त्यामुळे तुमचा मार्ग कुठलाही असला तरी तुम्ही त्याच्यापर्यंतच जाणार असाल. फक्त तुमचं ध्येय हे निश्चित असायला हवं. आता आध्यात्मिक जीवनाकडे आपली वाटचाल सुरू झाल्यानंतर मग आपलं जीवन कशा पद्धतीने वळतं किंवा कशा पद्धतीने परावर्तित होतं ते आपण आता बघणार आहोत. त्याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर श्री अरविंदांचं देता येईल की एकदा त्यांच्या मित्राने त्यांना जेवणासाठी बोलवलं आणि त्यांना सांगितलं की आमच्याकडे आज छोटीशी पार्टी ठेवलेली आहे आणि तुम्ही जेवायला यावं. त्याप्रमाणे श्री अरविंद त्यांचं जे काही सगळं आहे ते आठवून त्यांच्याकडे जेवणासाठी गेले आणि जेवण सुरू होण्याच्या अगोदर त्यांच्या ज्या मिसेस आहेत त्या त्यांच्याशी कम्युनिकेशन करत होत्या आणि त्यांचा स्वयंपाक बनवत होत्या. पण बाहेर काय चालू आहे त्यांना माहिती नव्हतं. अचानक श्री अरविंद तिथून उठले आणि दुसऱ्या ठिकाणी निघून गेले. जी काही बॉटल त्यांची खोली होती त्या खोलीमध्ये ते निघून आले. हे ॲक्च्युली वागण्याचे आहे ते खूप ऑड आहे आणि विचित्र आहे की जेवणाचं आमंत्रण दिलंय, जेवण करायचं, पण ते तिथून सडनली उठले आणि त्यांच्या खोलीमध्ये निघून आले. पण ज्यावेळी त्यांना हे विचारले तुम्ही हे असं म्हणजे अशा पद्धतीने का रिॲक्ट करा, त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्यावेळी मला परमेश्वराकडून एक कॉल आला, मला आतून प्रेरणा आली की इथून उठ आणि ध्यानाला जाऊन बस. आणि मग ते तिथून उठले आणि त्यांच्या खोलीमध्ये येऊन ध्यानाला बसले. हे साधकाचं जीवन असतं. म्हणजे साधकाचा ज्यावेळी जसं अपूर्व काकूंनी सांगितलं की साधकाचा भाव दशेमध्ये प्रवेश झाल्यानंतर आध्यात्मिक जीवनातील प्रांगण त्याच्यासमोर ओपन होतं आणि खऱ्या अर्थाने त्याची आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल सुरू होते. वाटचाल सुरू झाल्यानंतर सोशल जे लिमिटेशन आहे किंवा रिस्ट्रिक्शन आहे त्याच्यावरती राहत नाही. त्याचा जो काही जीवन प्रवास चालतो तो फक्त त्या डिवाइन किंवा परमेश्वराच्या प्रभावाखाली सुरू होतो. आपण त्याचे कुठले पॅरामीटर्स ठरवू शकत नाही की हा व्यक्ती असा वागला म्हणजे तो आध्यात्मिक जीवन जगतोय, त्याच्याकडे खूप राग आहे, अध्यात्म बोलण्याचा उपयोग नाही, असे कुठलेही पॅरामीटर्स नाही आहे. ज्यावेळी आपण खऱ्या अर्थाने परमेश्वराकडे वळतो किंवा त्याची भक्ती करतो त्यावेळी खऱ्या अर्थाने हे सगळे जे लिमिटेशन आहे ते निघून जातात आणि मी आणि ते याच्यामध्ये कुठलाही डिफरन्स राहत नाही. पण आत्ताची सध्याची परिस्थिती अशी झाली की आपण आपल्या रोजच्या लाईफमध्ये एवढे बिझी झालो आहे की आपल्याला साधना करण्यासाठी किंवा वेगळा वेळ देण्यासाठी वेळच मिळत नाही आणि त्याचीही गरज नाही आहे. त्यासाठी स्वामीजींनी हे पण सांगितलं की त्याचीही गरज नाही आहे. ऑल लाईफ इज योगा. तुमचं संपूर्ण जीवन योग आहे. जर परमेश्वरांनी सृष्टी निर्माण केलेली आहे, प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे, भगवंत माझ्यासमोर प्रत्येक क्षणी राहतो आणि त्याच्या प्रभावाखाली जर माझं जीवन जगत असेल मी किंवा भगवंत त्याचा हात माझ्या हातात घेऊन मला पुढे चालवत असेल तर वेगळं असं जीवनच उरत नाही किंवा वेगळं असं काही करण्याची गरजच उरत नाही. पण त्याच्यासाठी नितांत जी आवश्यकता आहे ती तुमच्या भावाची, तुमच्या समर्पणाची, तुमच्या सरेंडरची. जेव्हा हे सुरू होतं त्यावेळी वेगळं जीवन जगण्याची खरंच गरज लागते. असं म्हटलेलं आहे की आय थिंक श्री अरविंदांनीच म्हटलं ते म्हणतात की मी देवाला शोधलं नाही किंवा देवाच्या मागेही गेलो नाही. तो आला आणि मला या सगळ्या लोकांमधून मला शोधलं, माझ्यावरती प्रेम केलं आणि इतकं प्रेम केलं की मी त्याच्या प्रेमातच पडलो आणि कायमचा त्याच्यामध्ये फिरून गेलो. मला तर वेगळं प्रेम करण्याची गरज राहिली. असं ज्यावेळी आपलं जीवन होतं त्यावेळी वेगळी साधना, वेगळं तुम्हाला रुटीन बसवण्याची गरज पडत नाही. आपण इथे आश्रमात येतो, जसं की साधे संत शिबिर आहे, हे सगळं जर आपण नेहमी कॉन्टॅक्टमध्ये राहिलो तर आपल्याकडून साधना जी आहे ते स्वामीजी आपोआपच करून घेतात. वेगळी साधना तुम्हाला करण्याची गरजच पडत नाही. अजून एक उदाहरण द्यायचं झालं की एकदा माताजींना विचारलं होतं त्याच्या विषयाने की मी बघतो तुम्ही दिवसभर एवढ्या कामामध्ये रुटीनमध्ये एवढे व्यस्त असते की तुम्हाला साधनेसाठी वेळच मिळत नाही किंवा मला हे सांगा की साधनेसाठी बेस्ट टाईम कुठला.
त्यावेळेस माताजी सांगतात की मला खरं तर आठवतच नाही आहे, गेली कित्येक दिवस मी साधना केली किंवा परफेक्ट टाईममध्ये साधनेला बसली. तेवढंच सांगतात की मी जे काही फरक पडते तर साधकांनी असंच केलं पाहिजे, कॉन्सन्ट्रेशन आणि परमेश्वराचं नामस्मरण या दोन गोष्टी ज्यावेळी तिथे येते त्यावेळी खऱ्या अर्थाने आपलं जीवन जे आहे ते आध्यात्मिक जीवनामध्ये परिवर्तित होतं. आणि आध्यात्मिक जीवन वेगळं, प्रापंचिक जीवन वेगळं, ते खरंच नाहीच आहे. म्हणजे जे काही तिकडचं जीवन आहे किंवा आश्रमीय जीवन आहे ते सगळं काही आध्यात्मिकच जीवन आहे. आणि आपण त्या प्रभावाखाली जगतो. स्वामीजींची आपल्यावरती कृपा आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. सो मला उत्स्फूर्त म्हणायचं आलं ते तुमच्यासमोर व्यक्त केलं. कालचं स्वामीजींचं जे प्रवचन झालं त्याच्यामध्ये स्वामीजींनी एक खूप सुंदर असं त्यांनी म्हटलं की बालपण खेळणे गमाय, तरुणपण काम वेगळं, वृद्धावस्था थोड़ा कुछ हाथ, वृद्धावस्था में कुछ हाथ न आया, निकल गई रे जान तुम कब स्मरोगे राम, निकल गई रे जान तुम कब स्मरोगे राम. खरं तर आपण असं म्हणतो की प्लॅन करतो की हे सेट झालं की मग मी साधना करेन, हे झालं की हे साधना करेन, मग मी जाईल, मग ते होत जाईल, असं कधीच होत नाही. म्हणून प्रत्येक क्षण तो मिळतो त्या क्षणाची आहुती जर आपण त्या यज्ञकुंडामध्ये म्हणजे जे आपल्या स्वामीजींचं ध्येय आहे संपूर्ण जीवनामध्ये परिवर्तन करणं, त्या परिवर्तन करण्यासाठी तुमच्या प्रत्येक श्वासाची, तुमच्या प्रत्येक कर्माची, तुमच्या विचारांची, तुमच्या कृतीची जर आहुती आपण त्याच्यामध्ये टाकली तर मला तरी वाटत नाही की आपल्याला वेगळं जीवन जगण्याची गरज आहे किंवा वेगळे आध्यात्मिक जीवन समजून घेण्याची गरज आहे. सो एवढं जरी केलं तरी आपलं जीवन जे आहे ते स्वामीजींच्या